तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की चॅनलचा आलेला आहे ई-बुक ज्यामध्ये 15 ते 20,000 प्लस एमपीसीचे जीके क्वेश्चन्स मिळतील। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे जर इच्छुक असाल ते ई-बुक घेण्यामध्ये तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे। डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर सध्या तुम्ही जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला ई-बुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, अनुराधा ही खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे? अनुराधा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची एक जात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। अनुराधा ही जी आहे ज्वारी पिकाची एक जात बनलेली आहे। पुढचा प्रश्न, राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाबळेश्वर या ठिकाणीचे आहे राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, ड्रीमस्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास संबोधले जात असते? ड्रीमस्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पंचमहल या स्मारकाचे आहे ड्रीमस्टोन असे एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, चौरी चौरा घटनेतील चौरी चौरा हे गाव कोणत्या जिल्ह्यात होते ते सांगायचं आहे? चौरी चौरा घटनेतील चौरी चौरा हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या की गोरखपूर या जिल्ह्यामध्ये जे आहे चौरी चौरा घटनेतील चौरी चौरा हे गाव एक प्रसिद्ध स्थित झालेले होते। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये क्लाउड लेपर्ड नॅशनल पार्क स्थित आहे ते सांगायचं आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये क्लाउड लेपर्ड नॅशनल पार्क हे एक स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। त्रिपुरा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये क्लाउड लेपर्ड नॅशनल पार्कची एक उभारणी करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे ते सांगायचं आहे? मित्रांनो खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मुंबई विद्यापीठ हे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या क्रमांकाचे एक विद्यापीठ आहे। ग्रीन डिपॉझिट हा प्रोग्राम खालीलपैकी कोणत्या बँकेने सुरू केलेला आहे? ग्रीन डिपॉझिट हा प्रोग्राम खालीलपैकी कोणत्या एका बँकेने सुरुवात केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मित्रांनो HSBC या बँकेने जे आहे ग्रीन डिपॉझिट हा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पियुषिका ग्रंथी मानवाच्या शरीरातील कोणत्या भागात असतात ते सांगायचं आहे? पियुषिका ग्रंथी मानवी शरीराच्या कोणत्या भागामध्ये स्थित झालेल्या असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मानवी शरीराच्या मेंदू या अवयवामध्ये किंवा भागामध्ये पियुषिका ग्रंथी ह्या एक स्थित झालेल्या असतात। पुढचा प्रश्न, पियुषिका ग्रंथीचे वजन एकूण किती ग्रॅमचे असते ते सांगायचं आहे? मित्रांनो पियुषिका ग्रंथीचे वजन हे एकूण किती ग्रॅमचे असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 0.5 ग्रॅम एवढेचे आहे मानवी शरीरातील पियुषिका ग्रंथीचे एक वजन बनलेले आहे। पुढचा प्रश्न, दूध हे खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण असते ते सांगायचं आहे? मित्रांनो दूध हे खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे दूध, शर्करा तसेच प्रथिने तसेच स्निग्ध पदार्थ या सर्वांचे मिश्रण दूध हे एक बनलेले असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते? जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणत्या एका खनिजाला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कोळशाला जे आहे जीवाश्म इंधन या नावाने एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी अँथ्रासाइट हा कोणत्या प्रकारचा कोळसा आहे ते सांगायचं आहे? मित्रांनो अँथ्रासाइट हा कोणत्या प्रकारचा एक कोळसा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। उच्च प्रतीचा जो आहे अँथ्रासाइट हा एक कोळशाचा प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पाल आपली शेपूट कोणत्या परिस्थितीत तोडून टाकत असते? पाल आपली शेपूट ही कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। धोक्याच्या परिस्थितीमध्ये जे आहे पाल आपली शेपूट ही एक तोडून टाकत असते। मित्रांनो देशातील सर्वात मोठी एज्युकेशन प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एकदम फ्रीचा सेमिनार घेऊन आलेली आहे। या सेमिनारमध्ये चालू घडामोडी, यश आणि अपयश यातील निर्णायक घटक याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत। तसेच मित्रांनो हा जो सेमिनार आहे एकदम ऑफलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे। या सेमिनारला आपल्याला जर अटेंड करायचे असेल तर तिलक सम्राट मंदिर, तिलक रोड नियर SP कॉलेज पुणे जवळ आपल्याला अटेंड करण्यासाठी या सेमिनारला नक्कीच जायचं आहे। आणि मित्रांनो हा जो सेमिनार आहे 20 मार्च 2022 रोजी पार पडणार आहे। या सेमिनार मध्ये टॉप एज्युकेटर्स अभिजित राठोड आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत। तसेच विशाल पिचड STI हे देखील आपल्याला अत्यंत महत्त्वाचे काही मार्गदर्शन करणार आहेत। तर मित्रांनो आपल्याला जर या सेमिनारला अटेंड करायचे असेल तर लक्षात घ्या तारीख आहे 20 मार्च 2022।
पुढचा प्रश्न, कॉलरा, अमोनिया, कुष्ठरोग हे कशापासून होणारे सर्व रोग आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो. कॉलरा, अमोनिया, कुष्ठरोग हे कशापासून होणारे रोग आहेत ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जीवाणूपासून होणारे जे आहे कॉलरा, अमोनिया, कुष्ठरोग हे सर्व एक रोग बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरणारे रोग आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरणारे आहेत. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे मित्रांनो या ठिकाणी इन्फ्लुएन्झा, सर्दी, क्षयरोग हे जे सर्व रोग आहेत हवेमार्फत पसरणारे एक रोग बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, डायबिटीजच्या नावाने खालीलपैकी कोणत्या एका रोगाला ओळखले जात असते. डायबिटीजच्या नावाने खालीलपैकी कोणत्या एका रोगास ओळखले जाते. आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मला रोजच्या सुपर क्लाससारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर कॉमेंट करा नक्कीच, कारण ज्यांनाही येत नाही उत्तर ते सर्व विद्यार्थी आपण जर कॉमेंट सेक्शनमध्ये उत्तर दिलेले असेल तर नक्कीच व्हिजिट करून पाहतील. त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणकोणते जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रात स्थित आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रात स्थित झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या की वरीलपैकी सर्वच म्हणजे जायकवाडी, गिरणा, वारणा हे जे सर्व प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, पंचगंगा ही नदी एकूण किती नद्यांच्या संगमापासून तयार झालेली आहे. पंचगंगा ही नदी एकूण किती नद्यांच्या संगमापासून तयार झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 5 नद्यांच्या संगमापासून पंचगंगा ही एक नदी तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे. शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वैनगंगा ही जी नदी आहे या नदीचा जो उगम आहे शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी एक झालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. वर्धा या नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती किलोमीटरची आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. वर्धा या नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती किलोमीटरची आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 455 एवढी जे किलोमीटरची लांबी आहे वर्धा या नदीची महाराष्ट्रातील एक लांबी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, शिवसागर जलाशयाच्या ओलिताखाली एकूण किती गावे येतात ते सांगायचं आहे मित्रांनो. शिवसागर जलाशयाच्या ओलिताखाली एकूण किती गावे येत असतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शिवसागर या जलाशयाच्या ओलिताखाली मित्रांनो एकूण 98 गावे हे एक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, गोंडवाना खडक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असतो. गोंडवाना खडक हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये गोंडवाना खडक हा एक आढळत असतो. पुढचा प्रश्न, देशामध्ये पहिला जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता ते सांगायचं आहे. देशामध्ये सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दार्जिलिंग या ठिकाणी जे आहे देशातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प हा एक उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी भरवलेली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय परिषद ही कोणत्या ठिकाणी भरवलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणी जे आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय परिषद ही एक भरवलेली होती. तर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 742 एवढ्या जो जिल्ह्यांचा समावेश आहे संपूर्ण भारतामध्ये हा एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या जे आहेत 543 एवढ्या एक जागा आहेत. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये राज्यसभेच्या एकूण किती जागा आहेत ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये राज्यसभेच्या एकूण किती जागा आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 245 एवढ्या जे आहेत संपूर्ण भारतामध्ये राज्यसभेच्या हे एक जागा बनलेल्या आहेत. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. भारतामध्ये एकूण किती आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतामध्ये एकूण किती आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या एक स्थित झालेली आहे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. 34 एवढी जे आहे भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांची एक संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जलमार्गांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जलमार्गांचा समावेश झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2
योग्य राहील 111 जलमार्गाचा जो समावेश आहे संपूर्ण भारतामध्ये हे एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 105 एवढी जी संख्या आहे संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानांची एक संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. संपूर्ण भारतामध्ये वाघांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील संपूर्ण भारतामध्ये जे आहे 2967 एवढी वाघांची एक संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सुंदरबन हे जे रामसर ठिकाण आहे या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे एक रामसर स्थळ बनलेले आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर कोणाकोणाचा किंवा कोणकोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडलेला होता ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे जॉन मिल, हार्बर्ट स्पेन्सर आणि मॅक्स म्युलर या तिन्ही व्यक्तींचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर एक मोठा प्रभाव पडलेला होता. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांचा विवाह त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झालेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. विठ्ठल रामजी शिंदे यांचा विवाह त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विठ्ठल रामजी शिंदे यांचा विवाह जो आहे त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी हे एक करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील 1891 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांची मॅट्रिकची परीक्षा ही एक उत्तीर्ण केलेली आहे. तर पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांनी मॅट्रिकची परीक्षा कोणत्या वर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कोणती नोकरी केलेली होती? विठ्ठल रामजी शिंदे यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कोणती एक नोकरी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विठ्ठल रामजी शिंदे यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शिक्षकाची एक नोकरी केलेली होती. पुढचा प्रश्न, मोबाईल फोन उत्पादनामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. मोबाईल उत्पादनामध्ये भारत हा कितव्या क्रमांकाचा एक देश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मोबाईल फोन उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रंग जो आहे तो अधिक उष्णता आकर्षित करणारा रंग आहे? खालीलपैकी कोणता एक रंग अधिक उष्णता आकर्षित करत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील काळा हा जो रंग आहे अधिक प्रमाणामध्ये उष्णता आकर्षित करणारा एक रंग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग त्यामधील कशामुळे प्राप्त होत असतो किंवा येत असतो ते सांगायचं आहे. वनस्पतीच्या पानांमधील हिरवा रंग हा त्यामधील कशामुळे असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील हरित द्रव्यामुळे जे आहे वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हा एक प्राप्त झालेला असतो. पुढचा प्रश्न, सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती कलर किंवा रंग समाविष्ट असतात ते सांगायचं आहे. सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग समाविष्ट झालेले असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील सूर्यप्रकाशामध्ये एकूण 7 रंगांचा एक समावेश झालेला असतो. पुढचा प्रश्न, समुद्राच्या तळाची खोली मोजण्याचे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. समुद्राच्या तळाची खोली मोजण्याचे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते एक आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सोनार हे जे तंत्रज्ञान आहे समुद्राच्या तळाची खोली मोजण्याचे एक तंत्रज्ञान बनलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो हवा हे जे आहे विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेला एक पर्याय दाखवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जात असतो? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता एक धातू वापरण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पारा हा जो धातू आहे तापमापीमध्ये एक वापरला जात असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव राजगड असे करण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणत्या एका किल्ल्याचे राजगड असे नाव करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मुरुंबदेव या किल्ल्याचे जे नाव आहे राजगड असे एक करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो
आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि जसे चॅनलचा आलेला आहे ई-बुक इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. लिंक सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.